नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण नॉमेनक्लेचरचा भाग घेतला आहे. त्याच्यानंतर घेणार आहोत आपण आजच्या पिरियडमध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स यांचं प्रिपरेशन. त्याच्यामध्ये पहिलं घेऊयात आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. ह्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये मेन 5 मेथड आहेत. तुम्ही 1, 2 याप्रमाणे नंबरिंग देऊ शकता. या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये ABCDE असे नंबर्स दिलेले आहेत. पहिली मेथड आहे फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. सेकंड मेथड आहे बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. थर्ड मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. फोर्थ मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. याच्यामध्ये आपल्याला 2 सब मेथड्स घ्यायच्या आहेत, बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आणि नंतरची आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि 5वी मेथड जी आहे ती आहे बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स किंवा बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट टू कार्बोनिल कंपाऊंड्स म्हटलं तरी चालते. त्याच्यामध्ये आपण पहिली मेथड घेऊयात, आज सुरू करूयात, जिचं नाव आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये पहिली मेथड फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. या अल्काइल हॅलाइड्सपासून प्रिपरेशन घेताना आपण त्या मेथडला म्हणतो बाय हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. जी मेथड तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ही रिॲक्शन झालेली आहे. हायड्रॉलिसिस जर आपण अल्काइल हॅलाइड्सचं केलं की आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये RX ज्याला म्हणतो आपण अल्काइल हॅलाइड्स, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स ज्याला आपण अल्काइल हॅलाइड्स म्हणतो, त्या अल्काइल हॅलाइड्सच्या जेव्हा आपण रिॲक्शन्स घेतल्यात, केमिकल रिॲक्शन, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये ही पहिली रिॲक्शन होती हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. जर आपण केलं तर त्यापासून आपल्याला जे मिळणारे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला अल्कोहोल्स मिळतात. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारे आपण हायड्रॉलिसिस केलं होतं, बाय युझिंग ॲक्वियस अल्कली आणि बाय युझिंग मॉइस्ट सिल्व्हर ऑक्साईड. याच्यामध्ये आपण ह्या 2 सब मेथड्स परत घेणार आहोत. या ठिकाणी बाय हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स ज्याला म्हणतो आपण RX. अल्काइल हॅलाइड्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RX. ह्याच्यामध्ये 2 सब मेथड घेणार आहेत आपण. पहिल्यांदा घेऊत आपण या अल्काइल हॅलाइड्सचा हायड्रॉलिसिस बाय युझिंग ॲक्वियस अल्कली. त्यालाच म्हणतो आपण ॲक्वियस अल्कली, म्हणजे NaOH और KOH सोबत याचं हायड्रॉलिसिस करायचे. वेन अल्काइल हॅलाइड्स बॉइल्ड विथ ॲक्वियस अल्कली NaOH और KOH दे अंडरगो हायड्रॉलिसिस टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण जनरल रिॲक्शन घेऊ. अल्काइल हॅलाइड्सला आपण RX डिनोट करतो. ह्याच्यानंतर आपण हायड्रॉलिसिस करणार आहोत KOHचा उपयोग करून. याच्यामध्ये असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं ॲक्वियस अल्कली. ह्या रिॲक्शनला आपण बॉईल करणार. हा R आणि X मधला जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होतो, सबस्टिट्यूट होतो याच्यामध्ये हॅलोजन ॲटम, आणि KOH मधला OH त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो आणि OH हा अल्काइल ग्रुपमधल्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करतो. ROH हा प्रॉडक्ट तयार झाला ज्याला म्हणतो आपण अल्कोहोल. इथला K आणि इथला बाहेर पडलेला हॅलोजन ॲटम बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला KX. जर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, अल्काइल हॅलाइड घेतलं आपण, समजा इथाइल ब्रोमाइड. वेन इथाइल ब्रोमाइड बॉइल्ड विथ ॲक्वियस KOH सोल्युशन इट गिव्ज इथाइल अल्कोहोल आणि बाय प्रॉडक्ट मिळेल आपल्याला KBr. आता या ठिकाणी तुम्ही अल्काइल हॅलाइड कोणताही घेऊ शकता. लक्षात, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. तर या ठिकाणी आपण ॲक्वियस अल्कलीसोबत इथं KOHच्या ऐवजी तुम्ही NaOH सुद्धा घेऊ शकता. बॉईल केल्यानंतर हा कार्बन आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होतो. तर इथं तयार होतो हा जे प्रॉडक्ट आहे ज्याला म्हणतो आपण इथाइल अल्कोहोल, किंवा त्याचं IUPAC नेम काय म्हणता येईल आपल्याला इथाइल अल्कोहोलचं? इथॅनॉल. तर ही पहिली हायड्रॉलिसिसची रिॲक्शन झाली अल्काइल हॅलाइड्सची बाय युझिंग अल्कली NaOH और KOH. त्याच्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये सब मेथड, याच्यामध्ये आपण 2 प्रकारे हायड्रॉलिसिस घेणार आहोत अल्काइल हॅलाइड्सचं. हायड्रॉलिसिस युझिंग मॉइस्ट सिल्व्हर ऑक्साईड ज्याला म्हणतो आपण मॉइस्ट सिल्व्हर ऑक्साईड. सिल्व्हर ऑक्साईड म्हणजे Ag2O. मॉइस्ट म्हणजे ओलसर असलेला, ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत, म्हणून आपण ह्याला फॉर्म्युल्यामध्ये जर लिहायचं म्हणलं तर आपण या पद्धतीने लिहू शकतो Ag2O/H2O. यालाच म्हणतो आपण मॉइस्ट सिल्व्हर ऑक्साईड. वेन अल्काइल हॅलाइड बॉइल्ड विथ मॉइस्ट सिल्व्हर ऑक्साईड मीन्स Ag2O/H2O अंडरगोज हायड्रॉलिसिस टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स. आता Ag2O/H2O ह्या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन
ह्या सिल्वर ऑक्साईड आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. हा AgOH तयार होतो आणि AgOHमुळे आपल्या अल्काइल हॅलाइड्सचं काय होते, हायड्रॉलिसिस. या ठिकाणी बघा जनरल रिॲक्शन लिहिलेली आहे RX + AgOH आणि ब्रॅकेटवर लिहिले आपण इथं ॲरोच्या वर लिहिले मॉइस्ट Ag2O, किंवा तुम्ही असं लिहू शकता Ag2O/H2O. हीट करायचे, त्या रिॲक्शनला बॉईल करायचे. ROH प्लस इथला Ag आणि X बाय प्रॉडक्ट येईल AgX. वरच्या रिॲक्शनमध्ये बाय प्रॉडक्ट काय होता, KX होता. इथं बाय प्रॉडक्ट आहे AgX. मेन प्रॉडक्ट्स मात्र तेच आहेत. जर या ठिकाणी आपण इथाइल ब्रोमाइड घेतलं आणि त्याचं मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड वापरून जर आपण हायड्रोलिसिस केलं, ॲरोवर इथे लिहायचं मॉइस्ट Ag2O, आपल्याला मिळतो इथाइल अल्कोहोल, किंवा आपण त्याला IUPAC नेम दिलं तर म्हणून आपण त्याला इथॅनॉल. आणि बाय प्रॉडक्ट मिळेल आपल्याला इथला Ag आणि अल्काइल हॅलाइडमधला आपण जे ब्रोमीन घेतला आहे तो ब्रोमीन, बाय प्रॉडक्ट मिळेल AgBr. तर अशा प्रकारे ही पहिली मेथड झाली आहे हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्सपासून अल्कोहोलचं प्रिपरेशन. सेकंड मेथड जी दिली आहे तुम्हाला, ते सेकंड मेथडमध्ये दिले आहे बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. ॲसिड कॅटलाइज म्हणजे ॲसिडचा वापर करून, ॲसिड हा कॅटलाइज म्हणजे या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून त्याला वापरायचं आहे आणि हायड्रेशन करायचं कोणाचं, अल्किन्सचं. हायड्रेशन करायचं म्हणजे आपण काय करणार याच्यामध्ये, हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स टू अल्किन्स. ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स टू अल्किन्स करताना पण या ठिकाणी आपल्याला ॲसिड हा एक कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी वापरावा लागतो. डायरेक्ट आपल्याला हायड्रेशन करता येणार नाही. फक्त टर्शरी अल्किन्सचं आपण डायरेक्ट हायड्रेशन या ठिकाणी करू शकतो. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सचं हायड्रेशन करताना आपल्याला त्या ठिकाणी कॅटॅलिस्ट म्हणून ॲसिड वापरावा लागतो आणि तो ॲसिड वापरतो आपण सल्फ्युरिक ॲसिड. या ठिकाणी दिले पहा, अल्किन्स रिॲक्ट्स विथ सल्फ्युरिक ॲसिड टू प्रोड्यूस फर्स्ट अल्काइल हायड्रोजन सल्फेट विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्ज अल्कोहोल. आता याच्यासाठी तुम्हाला रेफर करायला सांगितले 11वीचं पुस्तक. रेफर टू स्टँडर्ड 11th केमिस्ट्री टेक्स्टबुक सेक्शन 15.2.4. धिस रिॲक्शन फॉलोज मार्कोनिकोस रूल. आणि ॲडिशन जी आहे H2SO4ची ॲडिशन अल्किन्सवर होताना आपण यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा आपण मार्कोनिकोस रूल घेतला आहे बघा. त्या ठिकाणी तुम्हाला 2 टाईपचे अल्किन सांगितले होते, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किन. तर ह्या ठिकाणी अनसिमेट्रिकल रिएजंटची अनसिमेट्रिकल अल्किन्समध्ये रिॲक्शन होताना आपण कोणता रूल फॉलो करतो, मार्कोनिकोस रूल. त्याच्यात आपण एक्झाम्पल पाहूयात कशाप्रकारे ही ॲडिशन होते. By using this method, only primary alcohols, that is ethyl alcohol, can be prepared. ह्या मेथडने आपण फक्त एकच प्रायमरी अल्कोहोल ज्याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. धिस मेथड इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. ह्या मेथडने आपण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स तयार करू शकतो आणि फक्त प्रायमरी अल्कोहोल्समधला फक्त एकच अल्कोहोल ज्याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल आपण या मेथडने तयार करू शकतो. आता या ठिकाणी एक्झाम्पल घेतले आपण प्रायमरी अल्कोहोल्स ज्याचं नाव आहे इथाइल अल्कोहोलचं प्रिपरेशन कसं करणार आपण. आता इथाइल अल्कोहोलचं प्रिपरेशन करताना याच्यामध्ये 2 कार्बन आहेत, म्हणजे आपल्याला असा अल्किन घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत आणि तो फर्स्ट मेंबर आहे अल्किनचा ज्याला म्हणतो आपण इथिलीन. फेन इथिलीन इज पास्ड थ्रू कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. फर्स्ट इट गिव्ज इथाइल हायड्रोजन सल्फेट विच ऑन हिटिंग विथ वॉटर अंडरगोज हायड्रॉलिसिस अँड गिव्ज इथाइल अल्कोहोल. म्हणजे ही रिॲक्शन किती स्टेपमध्ये होते, 2 स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये आपण सिमेट्रिकल अल्किन हा इथिलीन ह्याची रिॲक्शन किंवा ह्याला जेव्हा आपण पास करतो कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमधनं तर आपल्याला पहिल्यांदा मिळते इथाइल हायड्रोजन सल्फेट. आणि जेव्हा त्याला आपण हीट करतो वॉटरसोबत इट अंडरगोज हायड्रॉलिसिस टू फॉर्म द इथाइल अल्कोहोल. तर या ठिकाणी ह्याचं स्ट्रक्चर पहा, इथिलीनचं CH2 डबल बॉन्ड CH2. आता ह्या CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा सिमेट्रिकल अल्किन आहे आणि H2SO4 हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, H+ अँड OSO3H-. आता हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे ज्याला अनसिमेट्रिकल रिएजंट आहे या ठिकाणी आपण हा ॲसिड कॅटॅलिस्ट म्हणून वापरतो. पण फर्स्ट स्टेपमध्ये तो सबस्ट्रेटसोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळतो ज्याचं नाव आहे इथाइल हायड्रोजन सल्फेट. आणि नंतर त्या इंटरमिडिएटला जेव्हा आपण हीट करतो बॉईल करतो वॉटरसोबत तेव्हा आपल्याला लास्ट मेन प्रॉडक्ट मिळतो. तर या ठिकाणी H2SO4चे ॲडिशन होताना
हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे आणि अनसिमेट्रिकल रिएजंटची सिमेट्रिकल अल्किनवर ॲडिशन आहे. सिमेट्रिकल अल्किनमध्ये म्हणजे या ठिकाणी H+ आणि OSO3H- कोणत्याही डबल बॉन्डेड कार्बनला जरी अटॅच झाला तर आपल्याला प्रॉडक्ट एकच मिळणार. समजा फॉर एक्झाम्पल H हा ह्या कार्बनमध्ये ॲड झाला तर आपल्याला काय मिळेल, CH2चं कन्वर्शन कशात मिळेल, CH3मध्ये. आणि ॲडिशन रिॲक्शन व्हायला लागल्यामुळे डबल बॉन्डचं रूपांतर कशात होईल, सिंगल बॉन्डमध्ये. आणि ह्या CH2ला अटॅच होईल OSO3H. अशा प्रकारे H आणि OSO3H ह्या ॲक्रॉस द डबल बॉन्डेड कार्बनला काय होतात, ॲड होतात. आणि या ठिकाणी आपल्याला मिळतो इथाईल हायड्रोजन सल्फेट. हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट जेव्हा आपण ह्याला बॉइल्ड करतो वॉटरसोबत म्हणजेच HOH, तर या ठिकाणी CH2 आणि OSO3H मध्ये जो काय बॉन्ड तयार झालेला आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि त्या ठिकाणी काय ॲड होतो, OH. आणि हा OSO3H हा H सोबत रिॲक्ट होतो. म्हणजे OSO3H मध्ये हा H मिसळला, OSO3H मध्ये जर H मिसळला आपण तर काय तयार होतो, H2SO4. तर अशा ठिकाणी हा जर बॉन्ड आपण इथं ब्रेक केला तर CH2ला काय अटॅच होईल, वॉटरमधला OH म्हणजे काय तयार होईल, CH3CH2OH. आणि ह्या OSO3H मध्ये हा H ॲड केला की काय तयार होईल, H2SO4. म्हणजे आपण जसा फर्स्ट स्टेपमध्ये H2SO4 ॲड केला आपल्याला बाय प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये तो परत आपल्याला मिळतो. लक्षात. तर या ठिकाणी आपण ह्याला फक्त कॅटॅलिस्ट म्हणून आपण वापरले. हा ॲसिड कॅटॅलिस्ट आहे म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणतो आपण ॲसिड कॅटॅलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. तर या ठिकाणी प्रॉडक्ट मिळाला आपल्याला इथाईल अल्कोहोल किंवा त्याला IUPAC नेम जर आपल्याला द्यायचं तर त्याला म्हणतो आपण इथेनॉल. तर या ठिकाणी आपण फर्स्ट घेतलं एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोलचं, ज्याच्यामध्ये आपण फक्त तयार करू शकतो इथाईल अल्कोहोल, ज्याच्यामध्ये आपण इथिलिनवर ॲडिशन करतो कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची. या ठिकाणी इथाईल हायड्रोजन सल्फेट हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळेल. जेव्हा आपण त्याचं हायड्रॉलिसिस करतो बाय युझिंग H2 आपल्याला मेन प्रॉडक्ट मिळेल इथाईल अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलमध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत प्रोपिलिनचं. When propylene is passed through cold and concentrated H2SO4, first it gives isopropyl hydrogen sulfate. काय मिळेल आपल्याला, isopropyl hydrogen sulfate, which on heating with water gives isopropyl alcohol. तर या ठिकाणी प्रोपिलिन CH3CH डबल बॉन्ड CH2 हे प्रोपिलिनचं स्ट्रक्चर असेल. CH3CH डबल बॉन्ड CH2. आता हा अल्किन कसा आहे, अनसिमेट्रिकल अल्किन. त्याच्यामध्ये अनसिमेट्रिकल रिएजंटची ॲडिशन होणार आहे म्हणजे H+ आणि OSO3H- असं आपण H2SO4चे 2 भाग करणार आहोत. तर या ठिकाणी ॲडिशन होताना आपल्याला माहिती आहे अनसिमेट्रिकल रिएजंटची अनसिमेट्रिकल अल्किनवर ॲडिशन होताना आपण कोणता रूल वापरतो, मार्कोनिकोस रूल. म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता ॲडिशन कुठं होणार आहे, ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, ह्या 2 कार्बनच्या दरम्यान H2SO4ची ॲडिशन होणार. मग याच्यामध्ये H+ आणि OSO3H- असे 2 पार्ट आहेत. तर रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे OSO3H हा अशा कार्बनला अटॅच होईल जिथं हायड्रोजनची संख्या कमी आहे. इथं हायड्रोजनची संख्या 2 आहे, इथं 1 आहे. लक्षात. मग OSO3H या कार्बनला अटॅच होईल. म्हणजेच बघा प्रॉडक्ट काय तयार होईल, CH3CH याला अटॅच होईल OSO3H. डबल बॉन्डचं कन्वर्शन होईल सिंगल बॉन्डमध्ये आणि राहिलेला H ह्या CH2ला अटॅच होईल. म्हणजेच काय तयार होईल त्याचं CH3. म्हणजे प्रॉडक्ट येईल CH3CH OSO3H CH3, ज्याला म्हणतो आपण आयसोप्रोपाईल हायड्रोजन सल्फेट. ह्याचं नाव काय येईल, आयसोप्रोपाईल हायड्रोजन सल्फेट. जेव्हा आपण याला बॉईल करू वॉटरसोबत तर हा OSO3H मधला बॉन्ड ब्रेक होईल. ह्या C आणि H ह्या कार्बनला अटॅच होईल OH, ह्या कार्बनला अटॅच होईल OH आणि OSO3H याच्यामधल्या हा वॉटरमधला H मिक्स होईल आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल H2SO4. वॉटर म्हणजेच काय, H आणि OH. OH ह्या कार्बनला अटॅच होईल आणि OSO3H मधले H मिसळला की आपल्याला मिळेल H2SO4. तर असं आपल्याला जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड करतो तेव्हा ॲडिशन होते मार्कोनिकोस रूलनुसार आणि आपल्याला अल्कोहोल जो मिळतो या ठिकाणी अल्कोहोल आहे आयसोप्रोपाईल अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल्स they are highly reactive, therefore there is no need of H2SO4. म्हणजे या ठिकाणी H2SO4 आपण वापरतो परंतु तो डायरेक्टली त्या अल्किनसोबत रिॲक्ट होत नाही. कारण हे जे हे आहेत
अल्केन्स जे आहेत ते रिॲक्टिव्ह असतात. आयसोब्युटिलीन अंडरगोज डायरेक्ट हायड्रेशन इन द प्रेझेन्स ऑफ 50% H2SO4 टू गिव्ह टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तयार करायचे तर आपण आयसोब्युटिलीन हा अल्किन वापरतो, जो रिॲक्टिव्ह असतो, मोर रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त H2SO4च्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते, परंतु डायरेक्ट हायड्रेशन होते, म्हणजे डायरेक्ट H2O ॲड होतो. आणि डायरेक्ट H2O ॲड होताना सुद्धा इथं मार्कोनिकस रूल, कारण हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. H+ असतो आणि OH- असतो. तो OH- या कार्बनला अटॅच होईल जिथं हायड्रोजन नाहीच आहे, आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे MR रूलनुसार आपण निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन आयटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. आता इथं हायड्रोजन नाहीच आहेत आणि या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत, म्हणून OH कुठे अटॅच होईल? या कार्बनला. बघा या ठिकाणी CH3CCH3 या कार्बनला OH अटॅच होईल. डबल बॉन्डचं कन्वर्शन होईल सिंगल बॉन्डमध्ये, आणि ह्या CH2कडे जाईल हा H, जे प्रॉडक्ट तयार होईल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, ज्याला म्हणतो आपण 2-मिथाइल प्रोपॅन 2OL. त्यानंतर तुम्हाला या सेकंड मेथडचं ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स, याच्यामध्ये तुम्हाला थर्ड मेथड झाल्यानंतर पहा डू यू नो, म्हणजे याचं मेकॅनिझम दिलेलं आहे. ह्या म्हणजे सेकंड जी तुम्हाला मेथड दिलेली आहे, आत्ता मेथड घेतली ना बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स, तर डायरेक्ट ह्यामध्ये ह्याचं मेकॅनिझम कसं होतं आहे ह्या रिॲक्शनचं, म्हणजे अल्किन्सपासनं अल्कोहोल्स कसे तयार होतात हे 3 स्टेपमध्ये आपल्याला दिलेलं आहे, ज्याला म्हणतो आपण मेकॅनिझम. हाऊ दॅट रिॲक्शन ॲक्च्युअली प्रोसीड, दॅट इज कॉल्ड मेकॅनिझम. आता हे 3 स्टेपमध्ये आहे, 3 मार्कांना हे मेकॅनिझम विचारतात. तर हे फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेपमध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन दॅट इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग 3 स्टेप्स. 3 स्टेप्समध्ये ही रिॲक्शन होते. फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होते, म्हणजे कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. त्याच रिॲक्शनला म्हणतो आपण प्रोटोनेशन ऑफ अल्किन. अल्किन्सचं काय करायचं आहे? प्रोटोनेशन, म्हणजे अल्किन्समध्ये आपण H+ हा आयन ॲड करायचा आहे, ज्याला म्हणतो आपण प्रोटोनेशन, प्रोटॉन म्हणतो आपण त्याला. पण प्रोटोनेशन करताना H+ ची रिॲक्शन कोणासोबत होते? वॉटरसोबत होते, आणि त्याच्यापासून एक आयन तयार होतो H3O+ आयन. आता इथं या ठिकाणी H2O मधल्या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. पण या ठिकाणी H3O मध्ये हा H+ जेव्हा ॲड होतो तेव्हा ऑक्सिजनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि 1 लोन पेअरची जोडी काय होते? कॅन्सल होते. फक्त इथे एकच लोन पेअरची जोडी राहते, ज्याला म्हणतो आपण हायड्रोनियम आयन. आणि ह्या हायड्रोनियम आयनचा उपयोग करून आपण काय करणार आहोत? अल्किन्सचं प्रोटोनेशन करणार आहोत. तर या ठिकाणी पहा दिलेलं आहे अल्किन म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2, या पद्धतीने आपण लिहिले CH2 डबल बॉन्ड CH2. तर हा जो डबल बॉन्ड आहे कोणत्या तरी एका कार्बनकडे जर शिफ्ट झाला समजा, लक्षात, तर दुसऱ्या कार्बनवर काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज. आता हे हायड्रोनियम आयनचं या ठिकाणी स्ट्रक्चर काढले पहा. ऑक्सिजनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत, एक लोन पेअरची जोडी आहे, आणि त्या ऑक्सिजनला वर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हा ऑक्सिजन जो आहे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे. म्हणजे तो स्टेबल होण्यासाठी काय करेल? इलेक्ट्रॉन कोणाकडनं तरी घेण्याचा प्रयत्न करेल. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन दरम्यान हा जो काही बॉन्ड तयार झाला आहे कोव्हॅलंट बॉन्ड, म्हणजे याचे आणि याचे इलेक्ट्रॉन शेअर होऊन, तर हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं हे इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होतात? ऑक्सिजनकडे. आणि हा H+ आपले इलेक्ट्रॉन याला देऊन टाकतो आणि H+ तयार होतो, आणि हा H+ ह्या कार्बनकडे ॲड होतो. आता या ठिकाणी हा डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जे पाय इलेक्ट्रॉन आहेत एका कार्बनकडे शिफ्ट झाले, तर या कार्बनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज, लक्षात. आणि ह्या निगेटिव्ह कार्बनकडे हा H+ काय होतो? अट्रॅक्ट होतो, म्हणजे त्याचं प्रोटोनेशन होते. या ठिकाणी पहा, हे पहिले 2 बॉन्ड कार्बनला कोण अटॅच होईल? हा या ठिकाणाहून H+ गेलेला, म्हणजे हा हायड्रोजन डबल बॉन्डचं कन्वर्शन सिंगल बॉन्डमध्ये, आणि ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन, ह्या 2 कार्बनमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे चाललेत? ह्या कार्बनकडे, म्हणजे या कार्बनवर आला निगेटिव्ह चार्ज, आणि ह्या निगेटिव्ह कार्बनकडे हा H+ त्या ठिकाणी अट्रॅक्ट होईल, आणि ह्या कार्बनवर येईल पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. आणि ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधले बॉन्ड ह्या ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यामुळं हा बॉन्ड ब्रेक होतो. तर या ठिकाणी काय तयार होईल? 2 H आणि 1 O मिळून काय तयार होतो? H2O, लक्षात. तर ह्या ठिकाणी असा हा कार्बोकॅटायन तयार झाला आहे. कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याला म्हणतो आपण कार्बोकॅटायन. तर हा सेकंड स्टेपमध्ये आता
ह्या कार्बोकॅटायनवर न्यूक्लिओफिलिक अटॅक होते. न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ H2O हा न्यूक्लिओफाईल आहे. लक्षात. कारण न्यूक्लिओफाईल का म्हणतो आपण त्याला? कारण त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. तो स्वतः इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे आणि त्याला कोणाबद्दल अट्रॅक्शन असेल? न्यूक्लियसबद्दल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जबद्दल, म्हणून आपण त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतो. ह्या न्यूक्लिओफाईलचे अटॅक म्हणजे H2Oचे अटॅक होते कार्बोकॅटायनवर. इथे जे प्रॉडक्ट तयार झालेत कार्बोकॅटायन आणि H2O हे जसेला तसे आपण सेकंड स्टेपमध्ये घेणार, बरोबर आहे. कार्बोकॅटायन आणि H2O. तर ह्या कार्बोकॅटायनची अटॅक या ठिकाणी जर झाली तर हा कार्बनला ह्या भाग जशाला तसा राहील. या कार्बनला काय अटॅच होईल? H2O. आणि H2O अटॅच होताना बॉन्ड कोणामध्ये तयार होईल? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होतो. हे ऑक्सिजनवर जे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी एक पेअर कॅन्सल होते, कारण ह्या ठिकाणी कार्बनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ऑक्सिजनवर येईल आणि ह्या हायड्रोजनला अटॅच आहेत 2 अटॅच आहेत 2 हायड्रोजन ॲटम. तर हा प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होईल. त्याच्यानंतर थर्ड स्टेपमध्ये जो आपण प्रोटॉन ॲड केला आहे त्याचं काय होणार आहे? डिप्रोटोनेशन टू फॉर्म ॲन अल्कोहोल. डिप्रोटोनेशन होणार आहे. तर या ठिकाणी हा तयार झालेला प्रॉडक्ट पहिल्या स्टेपमध्ये जे आपण 2 प्रॉडक्ट तयार झाले होते ते सेकंड स्टेपमध्ये घेतले. सेकंड स्टेपमध्ये जो काही प्रॉडक्ट तयार झाला आहे तो आपण थर्ड स्टेपमध्ये घेतला आहे. तर हा ऑक्सिजन आता कसं आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात? ऑक्सिजनकडे. आणि हा हायड्रोजन फ्री होतो. हा हायड्रोजन फ्री होतो म्हणजे काय केलं आपण? हा हायड्रोजन काढून टाकला H+. इथले ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेले तर हा H+च्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो, म्हणजे याचं डिप्रोटोनेशन होते. डिप्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन रिमूव्ह करणे, काढून टाकणे. जसं आपण पहिल्या स्टेपमध्ये प्रोटॉन ॲड केला होता, प्रोटोनेशन केलं होतं, तर थर्ड स्टेपमध्ये आपण काय करणार आहेत? डिप्रोटोनेशन म्हणजे H+ काढून टाकणार आणि हा कार्बनला फक्त काय अटॅच राहील आता? OH. आणि ह्या ऑक्सिजनवर राहतील 2 पेअर इलेक्ट्रॉनचे, ज्याला म्हणतो आपण अल्कोहोल. कार्बनला अटॅच OH झाला म्हणजेच या ठिकाणी काय तयार झालं आहे? अल्कोहोल. आता या ठिकाणी तुम्हाला एक करण्यासाठी होमवर्क म्हणून एक मेकॅनिझम तुम्हाला करायचे. राईट द मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन ऑफ इथिलीन. इथं आपण जनरल घेतलं आहे, अल्किन घेतलं होतं आपण. इथे अल्किनचं आपण काय केलं होतं? ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन करून आपण अल्कोहोल तयार केलं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथिलीनचं. इथिलीनचं काय करायचं आहे? तुम्हाला 3 स्टेपमध्ये, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेपमध्ये त्याचं मेकॅनिझम करायचं आहे. त्याच स्टेप आहेत, फक्त इथं कार्बनला अटॅच करायचे आहेत हायड्रोजन, बरोबर आहे. कार्बन डबल बॉन्ड कार्बन आपण जे लिहिलं होतं त्या ठिकाणी काय अटॅच करायचे आहेत? इथिलीनचा फॉर्म्युला लिहायचा आहे CH2 डबल बॉन्ड CH2. आणि मेकॅनिझम 3 स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी इथिलीनपासून जो अल्कोहोल तयार होईल, लक्षात, इथिलीनपासून जो अल्कोहोल तयार होईल तो अल्कोहोल कोणता असेल? इथाईल अल्कोहोल. तर हे मेकॅनिझम तुम्ही ह्या मेकॅनिझमवरनं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेपवरनं हे मेकॅनिझम कंप्लीट करायचं आहे, लक्षात. तर हे तुम्हाला काय असेल? होमवर्क असेल. राईट द मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन ऑफ इथिलीन. हे मेकॅनिझम तुम्ही कंप्लीट करायचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेपमध्ये. त्याच्यानंतर थर्ड जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमधली थर्ड मेथड, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन ह्या दोन्ही मेथड्स आहेत. कोणाचं करायचं आहे? अल्किन्सचं. तर या ठिकाणी हायड्रोबोरेशन करताना आणि सेकंड स्टेप आहे त्याच्यातली, पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोबोरेशन होते, सेकंड स्टेपमध्ये ऑक्सिडेशन होते. तर पहिल्या स्टेपमध्ये जेव्हा आपण हायड्रोबोरेशन करतो अल्किन्सचं त्या ठिकाणी आपण डायबोरेन वापरतो. बोरेनचा फॉर्म्युला आहे BH3, दॅट इज कॉल्ड बोरेन. पण जेव्हा 2 BH3चे मॉलिक्यूल आपण कंबाईन करतो BH3 फॉर्म्युला तयार होईल B2H6, म्हणून त्याला म्हणतो आपण डायबोरेन. तर हायड्रोबोरेशन करताना आपण कशाचा उपयोग करणार? डायबोरेनचा. फेनल्किन रिॲक्ट्स विथ डायबोरेन, दॅट इज B2H6. इट गिव्ज ट्रायअल्काइल बोरेन. तर काय मिळेल आपल्याला? पहिल्यांदा इंटरमिडिएट प्रॉडक्ट ट्रायअल्काइल बोरेन which on oxidation with hydrogen peroxide, that is H2O2, in presence of dilute NaOH to form corresponding alcohol. आणि ह्या करस्पॉन्डिंग अल्कोहोल जो तयार होतो तो कोणता अल्कोहोल असतो? प्रायमरी अल्कोहोल. नेहमी इथं तयार होणारा अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल असतो. तर या ठिकाणी एक्झाम्पल घेतले पहा. फेन इथिलीन रिॲक्ट्स विथ डायबोरेन इन द प्रेझेन्स ऑफ THF. हा डायबोरेन जेव्हा रिॲक्ट होतो कोणासोबत? अल्किनसोबत, म्हणजे इथिलीनसोबत.
तर इन द प्रेझेन्स ऑफ THF होतो. हा THF म्हणजे काय? THF मीन्स टेट्राहायड्रोफ्युरान. त्याचं लॉंग फॉर्म आहे टेट्राहायड्रोफ्युरान. टेट्रामधला T, हायड्रोमधला H आणि फ्युरानमधला F, म्हणून त्याला म्हणतो आपण THF. तर इन द प्रेझेन्स ऑफ THF ही रिॲक्शन होते. फर्स्ट इट गिव्ज ट्रायइथाइल बोरेन. काय तयार होईल पहिल्यांदा? ट्रायइथाइल बोरेन विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड. ह्यात इथं अल्कलाइन सोल्युशन घेतलं हायड्रोजन पेरॉक्साईडचं, ऑक्सिडेशन होते आणि इट गिव्ज इथाइल अल्कोहोल. तर रिॲक्शन कशी लिहिलेली पहा. इथिलीनचे 6 मॉलिक्युल्स घ्यायचे. 6 मॉलिक्युल्स ऑफ इथिलीन म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 B2S6 डायबोरेन. इन द प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरान ही रिॲक्शन होते. 2 मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला CH3CH2 3 टाइम्स आणि B म्हणजे बोरॉन. तर ह्याला म्हणतो आपण ट्रायइथाइल बोरेन. हा ट्रायइथाइल किती मॉलिक्युल्स मिळाले आपल्याला? हे 3 मॉलिक्युल्स इथाइलचे, म्हणून त्याला ट्रायइथाइल काय म्हणणार आपण? बोरेन. हा ट्रायइथाइल बोरेनचं याचं ऑक्सिडेशन होईल बाय युझिंग अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड. अल्कलाइन हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ OH मायनस. OH मायनस म्हणजे काय म्हणतो आपण याला? अल्कोहोल. अल्कलाइन सोल्युशन KOH किंवा NaOHचं घेतो आपण या ठिकाणी. अल्कलाइन सोल्युशन लिहिलं तरी चालते किंवा OH मायनस लिहिलं तरी चालते. तर या ठिकाणी आपल्याला 3 मॉलिक्युल्स, या ठिकाणी CH3CH2 3 टाइम्स बोरॉन आहे ना, इथं 2 मॉलिक्युल्स मिळालेत, आपण फक्त इथं 1 मॉलिक्यूल घेतला आहे. तर हा ट्रायइथाइल बोरेन ह्याचे आपल्याला 3 मॉलिक्युल्स मिळतात इथाइल अल्कोहोलचे. 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3CH2OH आणि बाय प्रॉडक्ट मिळतो BOH थ्राईस किंवा ह्यालाच आपण म्हणतो H3BO3 असे आपल्याला म्हणता येईल. H3BO3 सुद्धा आपण त्याला म्हणतो किंवा BOH थ्राईस लिहिलं तरी चालेल. तर हा प्रॉडक्ट आहे इथाइल अल्कोहोल. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला पुस्तकामध्ये एक तुम्हाला त्याच्या खाली यूज युअर ब्रेन पॉवर असा क्वेश्चन दिलेला आहे पहा. प्रेडिक्ट द मेजर प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये हे डायबोरेनची रिॲक्शन दिलेली आहे पहा. CH3CH डबल बॉन्ड CH2. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मेन प्रॉडक्ट लिहायचे आहे. दोन्ही स्टेप या ठिकाणी दिलेले आहेत. B2S6 इन द प्रेझेन्स ऑफ THF पहिला हायड्रोबोरेशन होईल आणि मिळालेल्या इंटरमिडिएट प्रॉडक्टचं या ठिकाणी काय होईल? ऑक्सिडेशन होईल. तर या ठिकाणी जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तो प्रॉडक्ट आहे CH3CH2CH2OH म्हणजे आपल्याला मिळतो प्रोपॅन 1OL. तर ती रिॲक्शन पहा या ठिकाणी दिलेली आहे. डिटेलमध्ये ही रिॲक्शन एक्झाम्पल म्हणूनच घेतलेले आहे आपण या ठिकाणी. 6 मॉलिक्युल ऑफ CH3CH डबल बॉन्ड CH2 प्रोपिलीन plus B2S6 in the presence of THF, it gives 2 molecules CH3CH2CH2 3 times B. That is called tri-N-propyl borane. 3 मॉलिक्युल्स मिळतात आपल्याला N प्रोपाईलचे, म्हणून tri-N-propyl borane हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट आहे. आणि हा tri-N-propyl boraneचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतो बाय युझिंग 3 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन अल्कलाइन सोल्युशन किंवा इन द प्रेझेन्स ऑफ बेस म्हटलं तरी चालते. इट गिव्ज 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3CH2CH2OH. ह्या CH2ला OH अटॅच आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला OH अटॅच आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो N प्रोपाईल अल्कोहोल. या प्रॉडक्टचं नाव काय येईल? N प्रोपाईल अल्कोहोल किंवा यालाच आपण म्हणणार प्रोपॅन 1OL. बाय प्रॉडक्ट तोच असेल BOH थ्राईस. या ठिकाणी बघा बी म्हणजे हा बोरॉन एकच ॲटम आहे आणि OH थ्राईस. OH थ्राईस म्हणजेच काय? ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल, हायड्रोजनचे 3 मॉलिक्यूल. लक्षात. तर या ठिकाणी आपल्याला असा हा प्रॉडक्ट मिळतो N प्रोपाईल अल्कोहोल. आता या ठिकाणी ही जी ॲडिशन आहे दिस इज ॲन अँटी मार्कोनिकोज हायड्रेशन ऑफ अल्किन्स. आता या ठिकाणी प्रोपिलिनमध्ये जर आपण H2O ॲड केला, लक्षात, हायड्रेशन केलं तर आपल्याला काय मिळतो? मार्कोनिकोस रूलनुसार ॲडिशन होते. याच्या अगोदरची जी आपण रिॲक्शन घेतली त्याच्यामध्ये आपल्याला मिळाला होता प्रोपॅन 2OL किंवा ज्याला म्हणलं आपण आयसोप्रोपाईल अल्कोहोल. परंतु डायबोरेन जर वापरून या ठिकाणी आपण हायड्रेशन केलं प्रोपिलिनचं तर ही ॲडिशन होते अँटी मार्कोनिकोस रूलनुसार आणि आपल्याला प्रोपॅन 2OL हा प्रॉडक्ट मिळण्याच्याऐवजी या ठिकाणी मिळतो प्रोपॅन 1OL. प्रोपॅन 1OL किंवा N प्रोपाईल अल्कोहोल आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. म्हणून ही ॲडिशन कशी आहे? अँटी मार्कोनिकोस हायड्रेशन आहे अल्किन्सचं बाय युझिंग हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. तर या ठिकाणी आपण
3 मेथड ऑफ प्रिपरेशन घेतल्यात. पहिली आहे बाय हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स, ज्याच्यामध्ये आपण 2 हायड्रोलिसिस घेतले बाय युझिंग ॲक्वियस अल्कली, आणि सेकंड घेतली बाय युझिंग मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. सेकंड मेथड घेतली ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स, त्याच्यामध्ये पहिल्या याच्या प्रायमरी अल्कोहोल्स फक्त आपण इथाइल अल्कोहोल तयार करू शकतो. त्याच्यानंतर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स तयार करण्यासाठी ही मेथड वापरतात. आणि थर्ड मेथड घेतली आपण आता बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स, याच्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये हायड्रोबोरेशन होते बाय युझिंग डायबोरेन, आणि सेकंड स्टेपमध्ये ऑक्सिडेशन होते बाय युझिंग H2O2, आणि आपल्याला अल्कोहोल्स मिळतात.